ते सोडा, परंतु देवासाठी आणि एक मंत्री गावामध्ये येत आहे म्हणून एक मान मर्यादा जो तुम्ही मला आज दिले त्याबद्दल मनापासून तुमच्या सर्वांचं मी आभारी आहे. काम करायचं माझा एक पद्धती आहे दादा. आता मनोहर दादाने म्हटले इकडे 1 कोटी, इकडे 5 कोटी, तिकडे 2 कोटी, तिकडे 10 कोटी. माझा एक लक्ष्य आहे आणि काम करायचं एक पद्धती आहे. लोकांना काय वाटलं की मोठं अरे बाबा 1 कोटी, 2 कोटी, 5 कोटी हे खरं आहे या खोटं आहे. मी तुम्हाला आज सांगू इच्छितो हे खरं आहे या खोटं आहे म्हटलं तर तुम्ही विचारा त्या भागामध्ये, त्या गावामध्ये कुठं कोणत्या गावामध्ये आम्ही आता नाव घेतलेलं आहे. तुमचं काही कोणी असणार, तुमचं सून काही असणार, तुमचं दोस्त मंडळी असणार, तुमचं रिलेटिव्ह असणार. तुम्ही सर्वांना विचारा की मॅडमचं काम कसं पद्धतीचं चालत आहे म्हणून. तुम्ही त्या भागात सोडा, पश्चिम भागात सोडा, सांगामध्ये काय काय केले जात्रामध्ये ते विचारा, सुळेभावीमध्ये काय केले ते विचारा, सिंदोळीमध्ये काय केले ते विचारा. आता कळीबुद्धीमध्ये किती मंदिरचं जीर्णोद्धार होत आहे आणि येणाऱ्या जात्रासाठी काय करत आहे ते विचारा. आता काय म्हणतात इंग्लिशमध्ये एक वाक्य, सीइंग इज द बिलिव्हिंग. वकील साहेबांना माहित असणार. सीइंग इज बिलिव्हिंग म्हटलं तर प्रत्यक्ष बघितल्यानंतर तुम्हाला विश्वास येईल. प्रत्यक्ष बघितल्यानंतर म्हणजे कुणाचं ऐकून तुम्ही हे करू नका, फक्त स्वतःला म्हणजे पाहणी करू. आज तुमचं समोर आमचं काम दिसत आहे. इलेक्शन मध्ये आम्ही एक वचन दिले होते महिलांना खास करून, मला मदत करा, मी नक्की मंत्री होऊन येणार आणि मंत्री झाल्यानंतर एक मोठा योजना आणि ते जाहिरातीचा लाभ माझ्या क्षेत्रामध्ये संपूर्ण राज्यापेक्षा जास्त महिलांना मी माझ्या क्षेत्रामध्ये आणून देतो म्हणून.